बातमी बाबत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आणि याचं कारण आहे नवाब मलिक। राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि नेते नवाब मलिक यांना पक्षानं मुंबईचे प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे। भाजपला मात्र हे मान्य नाहीये। आम्हाला मलिक यांच्या नियुक्तीवर आक्षेप आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादीशी युती शक्य नाहीये असं आशिष शेलार म्हणतात। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। कोण काय बोलते याकडे आम्ही लक्ष देत नाहीत अशा शब्दांमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी शेलारांवर टीका केली आहे। निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत। हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे। हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे। नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्यावर अधिक काही कोणी काय बोलले भाष्य करणार नाही। नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची